राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील. नरेंद्र मोदी यांची छबी भारतामध्ये विश्वगुरूच्या रूपामध्ये दाखवली जाते. परंतु याच विश्वगुरू सारख्या समजणाऱ्या नरेंद्र मोदींना एका छोट्याशा गोष्टीसाठी अमेरिकेकडनं परवानगी घ्यावी लागते. म्हणजे इस्रायल, अमेरिका, इराणचं जे काही युद्ध सुरू आहे आणि यामध्ये अमेरिकेनं जसं रशियाकडनं आपण तेल घेणार नाही अशा प्रकारची एक ट्रेड डील केली होती. त्याचबरोबर त्या ट्रेड डीलच्या अनुषंगाने इराणमधून ज्या हार्मोज स्वीज मधून जे आपले कंटेनर येतात तेलाचे, इराणने त्याच्यावरती बंदी आणल्यानंतर भारताला जो मिळणारा तेल साठा आहे हा जवळपास 50%च्या आसपास हा कमी झालाय. त्याच्यामुळे भारताला येणाऱ्या काळामध्ये तेल संकटांना सामोरे जावं लागू शकतं. म्हणून रशियाकडनं तेल घेण्यासाठी जेव्हा भारताने प्रयत्न केला त्यावेळेला अमेरिकेने सुरुवातीला सांगितलेलं की तुम्ही असं करू शकत नाही. मग नंतर अमेरिकेकडनं उपकार करण्यात आले आपल्यावरती, सांगितले की आम्ही भारताला फक्त 10 दिवसासाठी किंवा एका महिन्यासाठी परवानगी देतोय की ते रशियाकडनं तेल विकत घेऊ शकतात. पण ते रशियाकडनं कुठलं तेल विकत घेऊ शकतात? जे रशियन तेल कंटेनरमध्ये आहे ते समुद्रामध्ये, तेवढंच ते तेल भारताला देऊ शकतात. परत लोड करून परत ते कंटेनर भारताला देऊ शकत नाहीत. म्हणजे इतकी मजबुरी, इतकी लाचारी आपल्या देशावरती कशी आली? मला हा प्रश्न पडलाय. जे लोक बोलत होते की भारत हा विश्वगुरू बनणार आहे किंवा भारत हा विश्वगुरूच्या दिशेने वाटचाल करतोय, या भारताला अमेरिकेसारख्या एका देशाकडनं काय विकत घ्यायचं आणि काय विकत घ्यायचं नाही याच्यावरती आता आपल्याला परवानग्या मिळणार. म्हणजे आपला देश अमेरिकेच्या पायापाशी नेऊन ठेवलाय का? बरं, हे कुणासाठी ठेवलाय आणि का ठेवलाय? तुम्हाला काय माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा.